हाय फ्रेंड्स, ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह आपला सेकंड चॅप्टर चालू आहे, ज्यामध्ये एक्सरसाइज 2.4 आपण चालू केलेली आहे. त्यात एक क्वेश्चन नंबर 2.4 मध्ये आपल्या क्वेश्चन नंबर 5 पर्यंत आपण कंप्लीट केलेले आहे, ज्यात इन्क्रीजिंग फंक्शन आणि डिक्रीजिंग फंक्शनचे एक्झाम्पल्स होते. एक्सरसाइज 2.4 मधले क्वेश्चन नंबर 5 झाल्यानंतर आपले 3 क्वेश्चन्स राहिलेले, दॅट इज 6, 7 आणि 8 राहिलेले. येस. देन 6, 7 झाल्यानंतर आपल्याला मॅक्सिमम मिनिमम पॉईंट फाइंड करायचे. येस. पण त्या अगोदर आपण हे पहिले 3 क्वेश्चन फिनिश करू आणि मग नंतर आपण नेक्स्ट टॉपिकला आपण स्टार्ट करू. बघा, क्वेश्चन नंबर 6 मी बोर्डवर लिहिलेलं आहे. आपल्याला प्रोसेस तीच फॉलो करायची जे आपण एक्झाम्पल नंबर 5, 6, 4 आणि 3 ला फॉलो केली होती. जेव्हा इन्क्रीजिंग फंक्शनचे जेव्हा फंक्शन असेल किंवा डिक्रीजिंग फंक्शन असेल, आपल्याला एखादं जे फंक्शन इन्क्रीजिंग होत असेल तर आपल्याला पॉईंट्स फाइंड करायचे असतात आणि डिक्रीजिंग होत असेल तरी पॉईंट फाइंड करायचे. तर आपण या टाईपचे एक्झाम्पल बघितलेले अगोदर. जर फंक्शन असेल तर आपण त्याचा डेरिव्हेटिव्ह घेतो. जर फंक्शन इन्क्रीजिंग असेल तर हा एफ डॅश ऑफ एक्स म्हणजे डेरिव्हेटिव्ह हा ग्रेटर दॅन 0 असतो. मग नंतर आपण त्याचे फॅक्टर फाइंड करतो. मग फॅक्टर जे भेटतात आपण ते व्हेरीफाय करतो, ते दोन्ही नंबर लाईनवर. आणि मग नंतर आपण ते जे पॉईंट ज्या पॉईंटला फंक्शन इन्क्रीजिंग होतो ते पॉईंट्स आपण काढतो. सेम प्रोसेस आता ह्या एक्झाम्पलला पण सॉल्व्ह करायचे आपल्याला. चलो लेट्स सी. बघा, व्हॅल्यू बघा, क्वेश्चन काय आहे. सी, फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स फॉर विच द फंक्शन एफ ऑफ एक्स दिलेलं फंक्शन आहे, दॅट इज एक्स अपॉन एक्स स्क्वेअर प्लस 1. फाइंड हे एक्सची व्हॅल्यू फाइंड करायची पॉईंटची, जेव्हा फंक्शन इन्क्रीजिंग असेल किंवा डिक्रीजिंग असेल. तर आधी स्टार्ट मध्ये आपण घेऊ, दॅट इज द फॉर इन्क्रीजिंग फंक्शन. फॉर इन्क्रीजिंग फंक्शन एफ ऑफ एक्स. येस. आपण एक्स ची व्हॅल्यू फाइंड करू ज्यावेळेस फंक्शन इन्क्रीजिंग असेल. तशी हे एफ ऑफ एक्स दिलेले. एफ ऑफ एक्स काय तुमचं फंक्शन एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स अपॉन एक्स स्क्वेअर प्लस 1. नेक्स्ट स्टेप असते आपली, दॅट इज एफ डॅश ऑफ एक्स काढणं, म्हणजे डेरिव्हेटिव्ह काढणं या फंक्शनचा. या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह काय येईल, दॅट इज एफ डॅश ऑफ एक्स. आता बघा, या फंक्शनला डायरेक्ट तुम्ही डेरिव्हेटिव्ह घेऊ शकत नाही, कारण की ह्या फंक्शनचा डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह काय, हे डिव्हिजन मध्ये फंक्शन आहे. आणि ज्यावेळेस डिव्हिजन मध्ये फंक्शन असतं त्यावेळेस आपण काय करतो, यू इंटू व्ही, यू बाय व्ही रूल लावून आपण डिव्हिजन सॉल्व्ह करतो. ओके. तर तुम्हाला आठवत असेल, ज्यावेळेस डेरिव्हेटिव्ह सॉल्व्ह करतो त्यावेळेस यू बाय व्ही चा फॉर्म्युला काय आहे, यू बाय व्ही इज इक्वल टू, म्हणजे दोन फंक्शन डिव्हिजन मध्ये असेल तर काय करतो आपण, सेकंड फंक्शन ॲज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन मायनस फर्स्ट फंक्शन ॲज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन अपॉन व्ही स्क्वेअर, म्हणजे सेकंड फंक्शनचा स्क्वेअर. हे यू बाय व्ही. सेम यू इंटू व्ही पण असतं. यू इंटू व्ही इज इक्वल टू फर्स्ट फंक्शन ॲज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन प्लस सेकंड फंक्शन ॲज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन. हे यू इंटू व्हीचा रूल. आता आपल्याला यूज काय करायचं आहे, दॅट इज यू बाय व्ही, म्हणजेच काय, सेकंड फंक्शन ॲज इट इज. ओके. आता हे फॉर्म्युला मी रब करतो. यू बाय व्ही म्हणजे सेकंड फंक्शन ॲज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन. फर्स्ट फंक्शन काय, हा माझा यू आणि हा माझा व्ही. डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स इज 1 मायनस एक्स ॲज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन अपॉन एक्स स्क्वेअर प्लस 1 चा होल स्क्वेअर. हे झालं एफ डॅश ऑफ एक्स. एफ डॅश ऑफ एक्स थोडं आणखी सिम्प्लिफाय करू, दॅट इज एफ डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस 1 आणि इन मायनस 2x स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर प्लस 1 द होल स्क्वेअर. पण फंक्शन इन्क्रीजिंग सांगितलेले आहे, देअरफॉर एफ डॅश ऑफ एक्स विल बी ग्रेटर दॅन 0. कारण की का, हे फंक्शन इन्क्रीजिंग सांगितलेले आहे, त्यामुळं डेरिव्हेटिव्ह हा कधी पण 0च राहील, ग्रेटर दॅन 0च राहील. हे एफ डॅश ऑफ एक्स जर 0 असेल, एफ डॅश ऑफ एक्स जर 0 असेल तर ही कम्प्लीट टर्म पण ग्रेटर दॅन 0च असणार आहे. देअरफॉर एक्स स्क्वेअर प्लस 1 मायनस 2x स्क्वेअर अपॉन x square plus 1 the whole square will be also greater than 0. ओके. हे फंक्शन जर ग्रेटर दॅन 0 आहे, आता आपल्याला फॅक्टर फाइंड करायचे. जर फंक्शन ग्रेटर दॅन 0 आहे तर फॅक्टर कसे फाइंड करणार, सी मी इथे वेगळं लिहितो. इट इज एक्स स्क्वेअर प्लस 1 मायनस 2x स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर प्लस 1 द होल स्क्वेअर इज ग्रेटर दॅन 0. जर क्वेश्चन
फॅक्टर थोडं व्यवस्थित बघितलं तर ही जी डिनॉमिनेटर टर्म आहे दॅट इज एक्स स्क्वेअर प्लस वन द होल स्क्वेअर इकडे मल्टिप्लाय केली झिरोला तर हे झिरो बनून जाईल. त्याफोर कम्प्लीट टर्म बिकम्स झिरो. राहिलं काय एक्स स्क्वेअर प्लस वन मायनस टू एक्स स्क्वेअर इज ग्रेटर दॅन झिरो. या कम्प्लीट ब्रॅकेटला थोडंसं ओपन करतो. हे काय बनेल दॅट इज एक्स स्क्वेअर प्लस वन मायनस टू एक्स स्क्वेअर इज ग्रेटर दॅन झिरो. एक्स स्क्वेअर मायनस टू एक्स स्क्वेअर म्हणजेच काय राहिलं वन एक्स स्क्वेअर. 1 minus x square is greater than 0. 1 minus x square is greater than म्हणजे हा x मी राईट साइडला शिफ्ट करतो. दॅट इज 1 is greater than x square. 1 is greater than x square. ही वाली टर्म भेटली फर्स्ट. आता यामधून आपल्याला फॅक्टर फाइंड करायचे. लक्षात घ्या 1 is greater than x square. यात आपल्याला फॅक्टर फाइंड करायचे. कधी पण लक्षात घ्या दोन टाइपचे असतात. एक x स्क्वेअर हा ग्रेटर दॅन 1 असतो आणि एक एक्स स्क्वेअर हा लेस दॅन झिरो असते. या टाइपचे तुम्हाला एक्झाम्पल आता पुढे पण क्वेश्चन नंबर 6, 7 मध्ये 8 मध्ये भेटेल. आता जे सांगतो हेच नंतरच्या एक्झाम्पलला पण लागू होईल, पण थोडीशी कन्सेप्ट लक्षात घ्या. इथे सिम्प्लिफाय केल्यानंतर मी नेक्स्ट एक्झाम्पलला सिम्प्लिफाय नाही करत बसणार, डायरेक्ट व्हॅल्यू घेईल. तर बघा ज्यावेळेस टर्म एखादा नंबर कोणताही नंबर असेल, कोणताही 4 असेल 5 असेल किंवा स्क्वेअर असेल, ज्यावेळेस तो ग्रेटर दॅन एक्स असेल, जर तो ग्रेटर दॅन एक्स असेल तर त्याची फॅक्टर कशा असतात. नंबर लाईन आपण फॅक्टर कशी काढतो. समजा ही नंबर लाईन आहे, हे 0, हे 1, दॅन हे -1, हे 2 आणि हे -2. म्हणजे एक्स स्क्वेअर हा ग्रेटर दॅन 1 म्हटलाय. एक्स स्क्वेअर हा ग्रेटर दॅन 1 म्हटलाय म्हणजे मी समजा फॉर एक्झाम्पल ही 0 ची व्हॅल्यू घेतलं, इथे 0 पण स्टार्ट केलं. एक्स स्क्वेअर ची व्हॅल्यू ही ग्रेटर दॅन 1 आली पाहिजे मला. ग्रेटर दॅन 1 आली पाहिजे. त्यामध्ये काय झाला तुमचं सी नंबर लाईन काढ. आपल्याला नंबर लाईनवर बघा काय येते. दॅट इज 0, -1, 1, 2 आणि -2. ओके, आपल्याला काय सांगितलेले 1 इज ग्रेटर दॅन एक्स स्क्वेअर. एक्स स्क्वेअर म्हणजे आपल्याला जी व्हॅल्यू पाहिजे दॅट इज एक्स स्क्वेअर. हा एक्स स्क्वेअर लेस दॅन 1 पाहिजे. लेस दॅन 1 म्हणजेच काय, लेस दॅन 1 किती येईल. एक्स स्क्वेअर शुड बी म्हणजे जी व्हॅल्यू येईल एक्स स्क्वेअरची व्हॅल्यू ही लेस दॅन 1 पाहिजे. म्हणजे समजा आता फॉर एक्झाम्पल मी आता स्टार्ट केलं 2चा स्क्वेअर हा किती येतो 4 येतो. हा लेस दॅन 1 आहे का, नाही, मग ही व्हॅल्यू सॅटिस्फाय होत नाही. येस. आता सेकंड व्हॅल्यू घेतो -1. -1चा स्क्वेअर काय येतो दॅट इज 1 म्हणजे ही व्हॅल्यू सॅटिस्फाय होते. दॅन 0चा स्क्वेअर ही पण व्हॅल्यू सॅटिस्फाय होते. 1चा स्क्वेअर 1 येतो, ही पण व्हॅल्यू सॅटिस्फाय होते. आणि इथे 2चा स्क्वेअर 4 आहे म्हणजे ती व्हॅल्यू सॅटिस्फाय होत नाही. म्हणजे आपली व्हॅल्यूची रेंज काय आहे इथून इथपर्यंत. किंवा ज्यावेळेस 1 एक्स स्क्वेअर इज स्मॉलर दॅन 1 म्हणजे 1 इज ग्रेटर दॅन एक्स स्क्वेअर. इथं 1 असू द्या 4 असू द्या डज नॉट मॅटर, पण एक्स स्क्वेअर हा लेस दॅन असेल जो फॅक्टर असेल. आता समजा इथे फॉर एक्झाम्पल असं असेल दॅट इज 4 इज ग्रेटर दॅन एक्स स्क्वेअर असेल, तर त्यावेळेस पण आपण फाइंड करायचं. आता फाइंड करायचं की आता हा जो एक्स स्क्वेअर येईल हा लेस दॅन 4 आला पाहिजे. मग आता व्हॅल्यू रेंज काय बनेल 2 टू इथं -2 पर्यंत, -2 टू 2 पर्यंत व्हॅल्यू बनेल. कारण की इथे काय असतात 3 असतात, इथे काय आहे इथे -3 येतं. यांचा स्क्वेअर काय येतो 9 येतो, याचा पण स्क्वेअर हा 9 येतो. पण हा आपल्याला 4 रेंज दिलेली आहे आणि 9 इज ग्रेटर दॅन 4 म्हणजे आपल्याला 4 पर्यंतच पाहिजे. अंडरस्टूड. हा, आणि एक्स स्क्वेअरची व्हॅल्यू कमी पाहिजे 4 पेक्षा, तर ते ही रेंज मध्येच येते. त्यामुळंच आपला एक स्टँडर्ड फॉर्म्युला बनतो. त्या स्टँडर्ड फॉर्म्युला बनूया. जेव्हा आपल्याला एक्स स्क्वेअरची व्हॅल्यू मागितली म्हणजे ह्या एक्स स्क्वेअरची व्हॅल्यू लेस दॅन एक्स स्क्वेअरची व्हॅल्यू ही लेस दॅन 1 मागितली किंवा जो पण स्क्वेअर रूट असेल ना 4 दॅन 9 किंवा 36 असे जे नंबर असेल स्क्वेअर जिचा स्क्वेअर रूटने गेला, तर त्यांचा जर त्याची व्हॅल्यू जर लेस दॅन एक्स स्क्वेअर असेल, एक्स स्क्वेअरची लेस दॅन असेल, तर त्याची रेंज काय येते दॅट इज जो नंबर येतो ना 1 त्याला प्लस मायनस करा, त्याची रेंज काय येईल प्लस मायनस. म्हणजेच फॉर एक्झाम्पल याची व्हॅल्यू काय येईल दॅट इज एक्स स्क्वेअर. दॅट एक्स काय येईल एक्स इज इक्वल टू -1 अँड एक्स इज इक्वल टू 1 येईल. येस, एक्स स्क्वेअर शुड बी लेस दॅन 1 म्हणजेच आपली व्हॅल्यू काय येते एक्स इज लेस दॅन एक्सची व्हॅल्यू एक -1 येणार. सॉरी रेंज काय येणार दॅट इज एक्स इज
between the range -1 comma 1 येईल. अंडरस्टूड? ओके, ह्या x ची रेंज येणार नंबर लाईनवर. परत सांगतो, कन्फ्युजन नको, परत एकदा सांगतो. सी, ज्यावेळेस x² हा लेस दॅन एनी नंबर असेल ज्याचं स्क्वेअर रूट निघेल, फॉर एक्झाम्पल 4 दॅन 9 वगैरे असेल, तर मी इथे 1 घेतो. आता अंडरस्टूड? हा क्वेश्चनमध्ये 1 आहे म्हणून 1 घेतो. ज्यावेळेस x² ची लेस दॅन 1 असेल तर आपण नंबर लाईनवर प्लॉट करूया. हे 0 बनतो, हा -1 बनतो, हा 1, हा 2, -1 आणि हे -2. x² ची व्हॅल्यू लेस दॅन 1 पाहिजे. म्हणजे लेस दॅन 1 म्हणजेच काय की त्याची व्हॅल्यू लेस दॅन 1 पाहिजे. ही x² ची व्हॅल्यू. आता हे प्रत्येक नंबरला स्क्वेअर करा. मग 1 चा स्क्वेअर काय 1 येतो, 1 चा स्क्वेअर 1 येतो, 2 चा स्क्वेअर 4 येतो, याचा स्क्वेअर 4 येतो. आपल्याला रेंज काय दिलेली, 1 पेक्षा कमी पाहिजे. मग रेंज काय येते, इथून इथपर्यंत ज्या व्हॅल्यू आहे त्याची व्हॅल्यू x² ची व्हॅल्यू ही लेस दॅन 1 येतो. म्हणजे आपली x ची व्हॅल्यू कोणती आहे, -1, 0 आणि 1. आपण काय सोल्युशन लिहितो, म्हणजे दॅट इज 1 आणि कॉमा 1. ते हे 2 नाही, हे 0 पण त्यात कन्सिडर होतो. म्हणजे ही रेंज आहे माझी. हा, ओके. सेम आता ही माझी x ची रेंज आहे. हे झालं ज्यावेळेस x² स्मॉल असतो, लेस दॅन स्मॉल असतो ॲज कम्पेअर टू 1. पण ज्यावेळेस उलटं केलं मी, हा x² हा ग्रेटर दॅन 1 असेल तर त्यावेळेस काय बनतं, x² ची व्हॅल्यू ही ग्रेटर दॅन 1 पाहिजे. ही माझी नंबर लाईन आहे. हे 0, हे 1, हे 2, हे 3, हे 4, हे -1, -2, -3. आता x² ची ही व्हॅल्यू ग्रेटर दॅन 1 पाहिजे. ग्रेटर दॅन 1 पाहिजे म्हणजे सी, हे माझं 1 आता ग्रेटर दॅन 1 पाहिजे. तर म्हणजे सी 1 पेक्षा जास्त म्हणजे सी, ही 1 पेक्षा जास्त म्हणजे 1 च्या पेक्षा हे सगळे नंबर इकडे जातात. बरोबर आहे? आता बघा, नंतर इथे पण x² म्हणजे 1, जर मी 1 घेतला तर व्हॅल्यू -1 ला पण काय होतं, -1 पेक्षा जास्त नंबर कोणते, ही वाली. आणि दोन्ही साईडला काय होतं, माझ्या इन्फिनिटी जात आहे. दोन्ही साईडला काय होतंय, इन्फिनिटी. कारण x² ची व्हॅल्यू ही 1 पेक्षा जास्त पाहिजे ना. तर माझा नंबर इकडे पण जातो आणि इकडे पण जातोय. ओके, त्यावेळेस काय माझी व्हॅल्यू, सॉरी इथून -1 पासून. त्यावेळेस 2 पॉसिबिलिटी येतात. एक तर दॅट इज ज्यावेळेस x² ची व्हॅल्यू ही ग्रेटर दॅन 1 असेल, तर त्या पॉसिबिलिटीला कोणते येणार, दॅट इज ज्यावेळेस ही इन्फिनिटी ना, इन्फिनिटी टू -1. म्हणजे रेंज काय हिची, ही इन्फिनिटी आहे, इन्फिनिटी टू -1 ही एक रेंज आहे. आणि इथे बघा, दॅट इज ही इन्फिनिटी आहे, इन्फिनिटी टू 1. म्हणजे इन्फिनिटी टू 1 टू इन्फिनिटी, 1 टू इन्फिनिटी, 1 टू इन्फिनिटी ही एक रेंज आहे. म्हणजे माझी x ची व्हॅल्यू कोणती आहे, इथे बसेल आणि या इथे मध्ये बसेल. क्लिअर आहे? आणखी पुढे जेव्हा एक्झाम्पल सॉल्व येईल ना, मग आपण तेव्हा बघू. ओके ओके. आता हा मी सेकंड आपल्याला जेव्हा हे इन्क्रीजिंग फंक्शन साठी झालं माझं. इन्क्रीजिंग फंक्शन साठी मला व्हॅल्यू कोणती भेटली आहे, therefore x is equal to -1 to 1. येस, क्लिअर आहे? आता डिक्रीजिंग फंक्शन साठी बघूया. आता डिक्रीजिंग फंक्शनला कुठे चेंज होईल, फॉर डिक्रीजिंग फंक्शन फॅक्टर आपला f of x तसंच राहणार, f dash of x तसंच राहणार, f dash of x चे फॅक्टर तसंच राहणार. फक्त इथे f dash of x काय असतो, ज्यावेळेस फंक्शन डिक्रीजिंग असतं, therefore f dash of x हा लेस दॅन 0 असतो. म्हणजे f dash of x लेस दॅन 0 असतो. येस, इथपर्यंत सेम आहे. म्हणजे इथे f dash of x 0 लेस दॅन 0 आहे, इथे f dash of x लेस दॅन 0 आहे, इथे f dash of x लेस दॅन 0 आहे, इथे हे लेस दॅन 0 आहे, आणि इथे चेंज होणार अँड लेस दॅन 0 होणार. आणि हे फॅक्टर आता इथे चेंज होणार. हे कसं होणार आता सी, परत एकदा सांगतो. आणि इथे फॉर डिक्रीजिंग फंक्शन, फॉर डिक्रीजिंग फंक्शन. आता या कंडिशन साठी सांगतो, सी परत सांगतो, या कंडिशन साठी ज्या वेळेस x² ची व्हॅल्यू ग्रेटर दॅन 1 असेल त्यावेळेस ही नंबर लाईन माझी इथे 0 आहे, इथे 1 आहे, इथे 2 आहे, इथे 3 आहे, इथे 4 आहे, -1, -2 and -3. x व्हॅल्यू ही 1 पेक्षा, x² ची व्हॅल्यू ही 1 पेक्षा ग्रेटर दॅन पाहिजे. आता बघा, ह्या 1 ची व्हॅल्यू, याची व्हॅल्यू किती येते, 0 ची व्हॅल्यू 0 येते. ही काय ग्रेटर दॅन x² ची व्हॅल्यू ही ग्रेटर दॅन 1 आहे. बरोबर आहे? ठीक आहे. आता
नंतर याच्या बघा इथे 1, इथे 1 पासून 1चा स्क्वेअर काय 1 आहे, ही ग्रेटर दॅन व्हॅल्यू सध्या ही 0 इथे, तर ही ग्रेटर दॅन व्हॅल्यू 1 आहे का, नाही. इथून बघा, इथून 1चा स्क्वेअर आहे, 1चा स्क्वेअर किती येईल 1 येईल, 1 पेक्षा इथून स्टार्ट होईल. आता इथे बघा, आता ज्यावेळेस एक्स स्क्वेअर वाढत चालला, हा एक्स स्क्वेअर माझा ग्रेटर दॅन 1 पाहिजे, म्हणजे 1 पेक्षा जास्त पाहिजे ना, म्हणजे 0 ते हे कन्सिडर करणार नाही, म्हणजे 1 पेक्षा जास्त पाहिजे स्क्वेअर. मग इथून स्टार्ट होणार आणि राईट साईडला माझं कंटिन्युअसली एक्सटेंड जास्तच असणार ना, कारण 2 बघा, 2चा स्क्वेअर हा 1 पेक्षा जास्त आहे, म्हणजे इकडे साईड राईट साईडला शिफ्ट होते. दुसरं इकडे बघा, 0 तर कन्सिडर नाही होणार. आता याचा पण स्क्वेअर काय 1 आहे. ओके, मग इथून स्टार्ट होणार आणि इन्क्रीजिंग होते ना, कारण 2चा स्क्वेअर 2 आहे, म्हणजे आपल्याला इन्क्रीजिंग पाहिजे ना, हा एक्स स्क्वेअर मोठा पाहिजे ना 1 पेक्षा. याचा स्क्वेअर इथून स्टार्ट होतं इन्क्रीजिंग व्हायला, तर लेफ्ट साईडला शिफ्ट होते, म्हणजे हा गॅप सोडून बाकीचं इथे 0 आहे, त्यामुळे तो इथून कन्सिडर होणार नाही. इथून तर हा इन्क्रीजिंग होतो आणि इथून हा इन्क्रीजिंग होते. मग आपली रेंज काय आहे, तर ही -इन्फिनिटी आहे आणि हा -1 आहे. इथे काय आहे, दॅट इज 1 आहे आणि इथं +इन्फिनिटी आहे. तर रेंज काय वाढली, दॅट इज सोल्युशन इज इक्वल टू between, that is -infinity, comma -1 and that is 1 comma infinity. हे x च्या व्हॅल्यूची माझी रेंज झाली याच्यासाठी. ओके, चलो, हे झालं क्वेश्चन नंबर 6. कॉपी करके लो. क्वेश्चन नंबर 7 बघूया. चलो, क्वेश्चन नंबर 7. आता फंक्शन काय दिलेले आहे, दॅट इज क्वेश्चन बोर्डवर लिहितो. क्वेश्चन नंबर 7, f of x is equal to 3x plus 1 upon 3x. Show that f of x is increasing in domain दिलेला आहे, that is 1, 3, 1. बघा, सी आता काय सांगितलेलं आहे, सी एक फंक्शन दिलेलं आहे f of x आणि तो इन्क्रीजिंग आहे, हे पण क्लिअर केलेले आहे, आणि त्याचं डोमेन पण दिलेलं आहे, दॅट इज 1/3, 1. ह्या रेंजमध्ये तो इन्क्रीजिंग होतं, हे आपल्याला शो करायचं आहे. म्हणजेच काय, हे फंक्शन दिलेले इन्क्रीजिंग फंक्शन आहे, फक्त आपलं फायनल आन्सर हे आलं पाहिजे, दॅट इज 1/3, 1. हे आन्सर पण याच्यामध्ये दिलेलं, फक्त आपल्याला हे शो करायचं आहे. स्टेप्स ते राहणार आहे, सेम स्टेप्स राहणार आहे. फंक्शन इन्क्रीजिंग ना, therefore f of x is equal to 3x plus 1/3x. आपल्याला नेक्स्ट स्टेप असती f dash of x काढणं, म्हणजे डेरिव्हेटिव्ह घेणे, या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. डेरिव्हेटिव्ह कसं येणार, दॅट इज 3x चा डेरिव्हेटिव्ह 3 येणार प्लस. ओके, आता 1/3x चा डेरिव्हेटिव्ह कसं काढणार, बघा 1/3x म्हणजे हा 3 मी पुढे घेतो, हा मल्टिप्लाइड बाय x आहे. 1/x चा डेरिव्हेटिव्ह काय येतो, इज इक्वल टू -1/x² असतो. ह्या आपण अगोदर पण फाइंड केलेले आहे. तर 1/x चा डेरिव्हेटिव्ह -1/x² लिहितो, therefore 1/x² चा डेरिव्हेटिव्ह -1/x², आणि हा 3 राहिलेला इथे 3 मल्टिप्लाय. ओके, हा मायनस प्लस मायनस बनेल, दॅट इज f dash of x इज इक्वल टू काय बनेल, 3 - 1/3x² बनेल. येस. आता आपल्याला काय सांगितलेलं आहे, फंक्शन इन्क्रीजिंग आहे. ओके, therefore for increasing function we have काय, ज्यावेळेस फंक्शन इन्क्रीजिंग असेल काय असतं आपल्याला, f dash of x is always greater than 0 असतं. ओके, therefore हे वाला काय बनेल आपले, दॅट इज 3 - 1/3x² will be greater than 0 बनेल. येस. आता बघा, मी हे इथे लिहितो, दॅट इज 3 - 1/3x² इज ग्रेटर दॅन 0 आहे. ही राईट साईडला शिफ्ट केल्यानंतर पॉझिटिव्ह बनेल, दॅट इज 3 इज ग्रेटर दॅन 1/3x².
हा 3 याला मल्टिप्लाय करतो, हे काय बनेल, दॅरफोर हा एक्स स्क्वेअर इकडे घेतो आणि हा 3 याला डिवाइड करतो, म्हणजे ही ते माझं एक्स स्क्वेअर बनेल आणि ग्रेटर दॅन 1/9 बनेल. परत एकदा सांगतो, जर समजलं नसेल तर बघा, हे 3 ग्रेटर दॅन 1/3 एक्स स्क्वेअर आहे. हा 3, हा जो 3 आहे मी हा डिनॉमिनेटर नेला आणि हा एक्स स्क्वेअर आहे हा इथे शिफ्ट केला, म्हणजे एक्स स्क्वेअर आणि 3 3 जा 9 बनला. का? कारण मला इथे स्क्वेअर रूट घेता येईल ना, बरोबर आहे ना. आता मी तुम्हाला अगोदर सांगितलं तर सेम, आता बघितलं सेम, ज्या वेळेस फंक्शनची व्हॅल्यू, ज्या वेळेस फंक्शनची म्हणजे एक्स स्क्वेअरची व्हॅल्यू ही ग्रेटर दॅन 1/9 असेल, त्यावेळेस कसं फाइंड करतो आपण, ही एक्स स्क्वेअरची व्हॅल्यू ग्रेटर दॅन 1 आहे, म्हणजे आपलं डोमेन काय, रेंज काय बनेल, रेंज, मी एक्झाम्पल परत सांगतो, एक्झाम्पल सॉल्व करते, ही वाली व्हॅल्यू 0, यस, 1, 2 आणि हे 3, हे माझं इथं बनेल -1, -2 आणि -3 बनेल. तर माझं 1/3, आता एक्स स्क्वेअर आहे म्हणजे याचा एक्स काय येईल, दॅट इज 1/3 येईल. 1/3चा स्क्वेअर म्हणजे हे 1/3 कुठे येईल माझं, 1 इथं 1/1, 1/2, 1/3, म्हणजे हे 1/3 इथे येईल. येस. आता ज्या वेळेस 1/3 पेक्षा एक्सची व्हॅल्यू ग्रेटर पाहिजे, म्हणजे राईट साईडला शिफ्ट होईल. आणखी इथे पण बघा, ह्यापासून 1/3 पासून -1/3 पासून ही एक्सची व्हॅल्यू ग्रेटर पाहिजे, येस, मोर दॅन 1/3 पेक्षा. मग माझी रेंज काय आली, -इन्फिनिटी टू -1/3, आणि इथे काय रेंज आली, 1/3 टू प्लस इन्फिनिटी, ही माझी रेंज आहे. ओके, म्हणजेच काय, एक्सची व्हॅल्यू काय आली, एक्स इज इक्वल टू -इन्फिनिटी टू कॉमा -1/3 and 1/3 कॉमा इन्फिनिटी. येस, बघा आपली व्हॅल्यू काय दिलेली आहे, इन्क्रीजिंग फंक्शन, आणि ही व्हॅल्यू काय आहे 1/3 आणि 1/3 आणि 1 दिलेली आहे. मग शो दॅट एफ ऑफ इन्क्रीजिंग इन, म्हणजे ह्या फंक्शनच्या आतमध्येच आहे ना फंक्शन, दॅट इज 1/3 आणि 1च्या आतमध्येच फंक्शन आहे, दॅरफोर द गिवन फंक्शन इज इन्क्रीजिंग. कारण की क्वेश्चन मध्ये असे डोमेन दिलेला आपला 1,3 आणि 1, म्हणजे हा दॅट इज 1,3 पण इथे ऑक्युपाय झाला आपला, आणि हा 1 हा पण इथे आपला ऑक्युपाय झाला, म्हणजे या दोन्ही पण फंक्शनला हे 0, ह्या -1/3 आणि 1/3 यामधले जे नंबर आहे त्यामध्ये फंक्शन आपला इन्क्रीज येतं. ओके, हा क्वेश्चन नंबर 7 झाला. हा क्वेश्चन नंबर 7 मधला ए पार्ट होता. आता बी पार्ट आपल्याला सेम आपल्याला डिक्रीजिंग साठी फाइंड करायचा, म्हणजे ज्यावेळेस हे फंक्शन स्ट्रिक्टली डिक्रीज होईल त्यावेळेस क्वेश्चन काय, दॅट इज शो दॅट एफ ऑफ एक्स इथे चेंज होईल, फक्त फॅक्टर चेंज होईल आणि डोमेन चेंज होईल. Therefore, function f of x show that f of x is decreasing आणि डोमेन दिलेला आहे in 1/9, 1/3. या डोमेन मध्ये फंक्शन डिक्रीज होते हे आपल्याला प्रूव्ह करून दाखवायचं आहे. सेम स्टेप्स राहणार, दॅट इज एफ ऑफ एक्स इज गिवन, एफ ऑफ एक्स काय 3x plus 1/3x square. f dash of x म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस f of x म्हणजे 3 minus 1/3x, हे 3x आहे, हे 3x स्क्वेअर बनेल. ओके, मग फंक्शन डिक्रीजिंग, फॉर डिक्रीजिंग फंक्शन दॅट इज f of x, वी हॅव काय आपल्याकडे, ज्यावेळेस फंक्शन डिक्रीज होतो दॅट इज f dash of x इज लेस दॅन 0 असतो, ज्यावेळेस फंक्शन डिक्रीजिंग असतो. देअरफॉर हे फंक्शन आपल्याला दॅट इज 3 - 1/3x स्क्वेअर हे लेस दॅन 0 येईल. आता थोडंसं व्यवस्थित सिम्प्लिफाय केलं तर हा 3 इकडे टाकतो, दॅट इज 3 लेस दॅन 1/3x स्क्वेअर बनेल. ओके,
3 लेस दॅन, आता सेम करायचं, हा एक्स मी इथे घेतो, हा 3 इथे मल्टिप्लाइड मध्ये घेतो, तर काय बनेल, दॅट इज एक्स स्क्वेअर इज लेस दॅन 1/9 बनेल. हा एक्स स्क्वेअर लेस दॅन 9 बनला म्हणजेच काय, आता सी नंबर लाईनवर काढलं, समजा मी हे नंबर लाईन आहे माझं 0 आहे, हा 1 आहे, हा 2 आहे, हा 3 आहे, हा 4 आहे, -1 -2 आणि -3. हा लेस दॅन -1 आहे, लेस दॅन -1. मी अगोदर पण सांगितलं, जर समजा एक्स स्क्वेअर हा लेस दॅन 1 असेल, एक्स स्क्वेअर हा लेस दॅन 1 असेल, म्हणजे हा एक्स स्क्वेअर शुड नॉट बी ग्रेटर दॅन 1. तर त्यावेळेस रेंज काय येते, दॅट इज -1 to 1 येते, -1 to 1 येते रेंज. सेम आता इथे काय, माझा एक्स स्क्वेअर हा लेस दॅन 1/9 आहे, मग 1/9 चा स्क्वेअर रूट काय, दॅट इज 1/3. येस, 1/3 ची रेंज काय येणार, मग 1/3 एक्स स्क्वेअर ची रेंज काय येणार, दॅट इज 1/3. म्हणजे इथे बघा, सी -1/3 1 आहे, आणि 1/3 1/2 1/2 1/3 1/4 हे येईल ना, म्हणजे अराउंड इथे दॅट इज -1/3 टू काय ते इथे इथपर्यंत, दॅट इज 1/3. ह्या 1 येतो, 1/1 1/1 1/2 1/3 1/3 म्हणजे इथपर्यंत, दॅट इज टिल 1/3 रेंज येते, -1/3 to 1/3. म्हणजे ही दॅट इज याची रेंज काय बनेल, दॅट इज एक्स स्क्वेअर, एक्स ची रेंज काय बनेल, एक्स इज बिटवीन दिस रेंज, म्हणजेच काय, एक्स ची व्हॅल्यू, एक्स ची रेंज काय आहे, एक्स इज इक्वल टू, आपण डोमेन मध्ये दिली, दॅट इज एक्स इज इक्वल टू बिटवीन -1, 1/3. येस और नो, -1, 1/3. आता ही 1/9 बघा, 1/9 कुठे येईल, 1/9 1/9 1/9 1/9 1/3 दोन्ही पण याच्यामध्ये फॉलो होतात का, दोन्ही पण ह्या लाईन मध्ये फॉलो होतील का, -1/9 1/9 कुठे येईल, 1/9, चलो क्वेश्चन नंबर नेक्स्ट, क्वेश्चन नंबर 8 लिखता हूं. show that f of x is equal to x minus cos x is increasing for all x. The function f of x is increasing for all x. म्हणजे जे प्रत्येक व्हॅल्यू आहे त्या x ला आपल्याला x ची व्हॅल्यू इन्क्रीज होते, म्हणजे फंक्शन आपल्याला इन्क्रीजिंग दाखवायचं, हे सिंपल. आता f of x काय, f of x इज इक्वल टू x मायनस कॉस x आहे, ओके. मग आपल्याला f डॅश ऑफ x लागतो, दॅट इज f डॅश ऑफ x इज इक्वल टू याचा डेरिव्हेटिव्ह, दॅट इज 1 मायनस कॉसचा डेरिव्हेटिव्ह, सॉरी कॉसचा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन x, म्हणजे प्लस हे साइन x बनेल, ओके. आता फंक्शन आपल्याला काय सांगितलेलं आहे, इन्क्रीजिंग फंक्शन सांगितलेलं आहे, आणि x ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची आहे. तर कधी पण लक्षात घ्या, जर समजा एखाद्या साइन व्हॅल्यूची, साइनची कधी पण व्हॅल्यू, सी साइनची व्हॅल्यू ही कधी पण -1 आणि +1 मध्ये राहते, म्हणजे +1 व्हॅल्यू ऑफ साइन, सी साइनची व्हॅल्यू ही ऑलवेज लाइज बिटवीन -1 अँड ग्रेटर दॅन 1. ही साइनची व्हॅल्यू आहे, ओके. थेरॉटिकल आपल्याला सांगायचं की हे फंक्शन हे ग्रेटर दॅन 0 आहे, आपल्याला हे इन्क्रीजिंग दाखवायचं फंक्शन आहे, ओके. आता यात मी f डॅश, ही साइनची व्हॅल्यू आली, ही f डॅश ऑफ x ची व्हॅल्यू, ओके, दॅट इज -1 -1 ग्रेटर दॅन और लेस दॅन, और मायनस साइन इज ग्रेटर दॅन -1 आणि लेस दॅन 1 आहे, ही साइनची व्हॅल्यू आहे. पण समजा मी या साइनला -1 मध्ये इथे जर मी 1 ऍड केलं, का करतो, कारण इथे 1 ऍड असल्यामुळं, मग ही रेंज काय बनेल, दॅट इज -1 + 1 ग्रेटर और लेस, ओके, साइन लेस दॅन और इक्वल दॅन 1.
याला आपण +1 करतो, इकडे +1 केलं तिकडे +1 बनलं, की -1 +1 काय बनेल 0 इज लेस दॅन ऑर इक्वल टू साइन एक्स इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 2 बनेल. ओके, ही मी प्लस और ही साइन ही स्टँडर्ड व्हॅल्यू आहे ज्यामध्ये साइनची व्हॅल्यू ही ऑलवेज लाईज बिटवीन -1 and 1. त्यामध्ये फक्त मी 1 ॲड केला का, कारण की ते 1 असल्यामुळं मला इथे 1 पाहिजे, तर 1 ॲड केला मी, ते 1 ॲड केला, इकडे पण 1 ॲड केला, तर मी हा इकडे काय बनला माझा 0 बनला आणि इकडे काय बनला माझा दॅट इज ग्रेटर दॅन 2 बनला. पण यातून काय सिम्प्लिफाय होतं की 0 इज लेस दॅन साइन एक्स, म्हणजे साइन एक्स इज ग्रेटर दॅन 0. ही केव्हा कंडिशन सॅटिस्फाय होती की हे साइन एक्स म्हणजे काय फंक्शन आहे एफ डॅश ऑफ एक्स आहे ना, एफ डॅश ऑफ एक्स हे काय असतं माझं आले काय माझं एफ डॅश ऑफ एक्स ग्रेटर दॅन 0. ओके, मग इन्क्रीजिंग फंक्शनला काय असतं, ज्यावेळेस फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह ग्रेटर दॅन 0 असेल तर ते काय असतं माझं इन्क्रीजिंग फंक्शन. देअरफॉर द गिवन फंक्शन इज, कारण की ते एफ डॅश ऑफ एक्स साइन एक्स ग्रेटर दॅन, इथे बघा हा ग्रेटर दॅन 0 आहे म्हणजे साइन एक्स इज ग्रेटर दॅन 0 आहे. साइन एक्स काय माझा डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स कॉस आहे ना, हा याचा डेरिव्हेटिव्ह ना, इथे सॉरी इथे काय आलं, इथे 1 प्लस साइन एक्स आहे, इथे 1 प्लस साइन एक्स आहे, कारण 1 मी सगळीकडे ऍड करतो. थोडंसं परत एकदा रब करतो. सी इथे काय -1 आहे, आता मी ते मला 1 प्लस साइन एक्स पाहिजे, त्यामुळे मी काय करतो सगळीकडे 1 ऍड करतो, म्हणजे ही काय मिळेल -1 + 1 लेस दॅन 1 प्लस साइन एक्स लेस दॅन 1 + 1 बनेल. सगळ्याच्या मध्ये 1 ऍड केला मी, हे काय बनेल माझं 0 इज लेस दॅन 1 प्लस साइन एक्स, 1 प्लस साइन एक्स इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू, ही 1 + 1 2 बनेल. आता ही टर्म मला नकोय, यातच काय आलं हे 1 प्लस साइन एक्स, 1 प्लस काय साइन एक्स काय एफ डॅश ऑफ एक्स, म्हणजे 0 इज लेस दॅन ऑर इक्वल टू एफ डॅश ऑफ एक्स. ज्या वेळेस एफ डॅश ऑफ एक्स हे ग्रेटर दॅन 0 असतं, ज्यावेळेस एफ डॅश ऑफ एक्स ग्रेटर दॅन 0 असतं तर हे फंक्शन काय असतं इन्क्रीजिंग फंक्शन. देअरफॉर हेन्स प्रूफ काय, हेन्स प्रूफ की द फंक्शन गिवन फंक्शन इज इन्क्रीजिंग फंक्शन. परत नाही सांगतो, हे आपलं फंक्शन एफ ऑफ एक्स, आपण त्याचा डेरिव्हेटिव्ह घेतला 1 प्लस साइन एक्स आहे. आपल्याला माहिती आहे साइन एक्सची रेंज काय -1 to 1 ही रेंज आहे, पण मला इथे 1 प्लस साइन एक्स पाहिजे, त्यामुळे मी सगळ्याच्या मध्ये 1 ऍड करतो. 1 इथे 1 प्लस साइन एक्स बनलं, रेंज काय बनली पण 1 + 1 काय म्हणतं 0 बनलं आणि इथे 2 बनलं. ही वाली साईड मला नको आहे, देअरफॉर इथे काय आलं हे 1 प्लस साइन एक्स म्हणजे काय एफ डॅश ऑफ एक्स आहे. एफ डॅश ऑफ एक्स जर ग्रेटर दॅन 0 असलं तर आपला तो इन्क्रीजिंग फंक्शन असतो. ओके, एक्सरसाइज 2.4 मधले इन्क्रीजिंग फंक्शन आणि डिक्रीजिंग फंक्शनचे एक्झाम्पल आता संपले. नेक्स्ट त्याच्यामध्ये आपण मॅक्सिमा अँड मिनिमाचे एक्झाम्पल सॉल्व्ह करू. ओके.